त्याचा हिशोब आहे का पहिला 14,000 केलं बिल किती काहीच निघत होता आम्हाला 7ला पण विषय असा झालाय की लेट झाला आम्हाला आता अर्धी गँग पुढे गेलेली आहे आणि आपण माघारी आहोत पण आता आपण पण जाऊ लवकर तर भेटू आता जरा पुढे गेल्यावर काहीच आता आम्ही इथं भेटलेलो आहे विषय हार्ड आहे आपला सगळेजण गाड्या सर्रास काहीच आता जाऊ पण बोललो पुढे गेल्यावर भेटू चला इथं आम्ही थांबलेलो आहे कुठला तरी MC कॅफे आहे MC म्हणजे समजून जा MC ते नको दाखव पावसाने कमी आले शिंतोड्याने जास्त दिसत आम्हाला अरे पण ऊन आहे तिकडं काहीच आता आम्ही इथं आलोय आणि आता आम्ही काय नाश्ता करू बॅगेतून कोण धापून नेला समजत पण नाही चला गाईच तर आता आपण भेटू पुढं तर आता आगीमध्ये जाऊ आमची गाडी बाहेर आलेली आहे ते आम्हाला जमलं नाही म्हणून इथं आलो गाईज आणि हे बघा काम 25 करून घेतलं बघा डायरेक्ट आणि इकडे काहीतरी जुगाड चालू आहे यांचा अजून फुकटचा जुगाड चालू आहे पण काय होई नाही काय झाला का इकडं बघ गरीब आता आम्ही काहीतरी हॅक करतोय आम्ही रील बघून हॅक करतोय गरीबी मुसे हुशार झाले त्यांनी आधीच रील बघून रिमूव्ह करून गरीबी मुसे झलक नाही एकदा मी सिवूडला काढले आपल्याला पैसे आमचा प्लॅन सक्सेसफुल आहे बघ 99 रुपयाला काय द्या अंडरवेअर पण 99 रुपये 99 रुपये हॅक आणि अर्धे जण तिकडे बसलेले आहेत गाईज ती बघा काय 123वा नंबर आहे पण अजून आलेला नाही आमचा काय मागवलं 99 काम 25 हा गाईज हाडू बिडू नको आपल्याला भेटायचं नाही काय गाईज आम्हाला हे भेटलंय तर गाईज आम्ही आता हे मागवलंय हॅलो काय बघा की तिचं नाव नको 99 मध्ये काम 25 परत हे घेऊन गुंडांची ऑर्डर भेटलेली आहे मी गुंड चाललेत पण 99 रुपये स्वस्त आहे 99 रुपये तिथं मिसळ पण 200 पाहिजे आपल्याला काय 99 रुपये चालला काय अजून एक आला 99 रुपये चला आमचा यावं बाकी काय नाही हे सुके आम्ही पण आमची पण कोंबडी येणार आहे 125 आलेला आहे चला आणि चला काय आमचा पण भेटलेला आहे काय चला गाईच आणि आम्ही सुरुवात करणार आहोत गाईच काय तुम्ही बघू शकता मिसळ होती 150 रुपयाला 99 होती म्हणून आम्ही बर्गर घेतलेला आहे कॉम्बो माझा संपला ही बघा गाईज मिसल घेतलेली आहे कोमलनी काय नाही घेतलं वाटतं आणि अरे यांचा आटपला पण कारभार अरे अरे डेंजर काम चालू आहे आणि आता आम्ही इथं बसू गाईज हे बघा रेड बघा म्हणून आम्ही तिकडं जाऊन ते हे मील मागवली रेड बघा फक्त रेड बघा म्हणून गाईज आम्ही ते हे मागवलं तुम्हाला रेट दाखवलेच आता कसे आहेत डायरेक्ट 99 काम बच्चे गाईज आता आम्ही उनो पण घ्यायला आलोय पोरांचा विचार चालू आहे उनो घ्यायचा रात्री आम्ही उनो घेणार आहोत जाम काय मला सगळं जमतं हा हाय फ्लिप जो आम्हाला येत नाही तरी पण आम्हाला सगळं आम्ही सगळं येतं
या ताई आम्हाला अशा का बघतात? ताई माई अक्का विचार करा पक्का. We'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. गाईस हा बघा कसला बाबू उलटा बसलेला आहे. बघू शकता तुम्ही. और पवार काय ना काय होतच राहते. डायरेक्ट मरगड निघाला हा बघा. पहिला गडी पहिला हादरा पहिली आहोत असा नष्ट लफड पाठच्या मागून झंगट बिगा सगळं बाहेर निघाला काय हे बघा काय झाला विषय. रस्ता तर मस्त आहे पण हे बघा काय झालं. आणि हादरा लागलेला आहे पहिलाच. काय बोलू नाही शकत. अर्धे पुढे गेलेत आमचे गडी आणि आम्ही आता 4 जण माघारी आहोत. खूप चांगला रस्ता होता खूप चांगला रस्ता होता. हा बघा काय माझ्या गाडीचा मला वाटतं तो कुसलेला असेल मला असं वाटायला लागलं. पण बघू शकता हा बघा आत्ताच गरमागरम तुकडा पाडलेला आहे मी. कसं वाटतं तुम्हाला? काय रस्ता बघू शकता. हे बघा हायवे आहे मजबूत यो. आणि विषय लय डेंजर झालेला आहे. मी आता बलिदान देऊन टाकते. जामच राग आलेला आहे गाईज. सगळे आम्हाला टाकून पुढे. तर गाईज दुसरा पण मडगल काढायला चालू आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट पोस्टमॉर्टम. आपले सगळे गद्दार पुढे गेले. गद्दारी करबे गेले साले सगळेही. थांबाल नको. गाडी अंगावर आणते. आता बरोबर ते तुम्हाला रस्ता तर चांगला दिसत असेल पण हे असं काहीतरी होऊ शकतं. म्हणून राईडच्या वेळी सोबत राहा गाईत सगळी जण. पुढं मागं नको. आता एक आम्ही टायर राऊंड भेटतोय. गाडीचं काम झालेलं आहे आमच्या. आता चेक करण्यात येईल. गाडी हादरा बसलेला आहे गाईच पहिलाच. हे बघा इथं काहीतरी दिसतंय. वाघला तो वाघला पूर्ण झाड भरला आहे बघा. ITI आयटी आहे पहिली मी आयटी केली नंतर मी ITI केलाय. तरी स्क्रू काय निघत नाही. स्क्रू फक्त फिरतोय. तर या काकाई आपल्याला मदत केलेली आहे. काकांना स्पेशल थँक्स. आणि दुसरा गडी का दुसरा गडी गार. काकाचं पाहणार आहे. धन्यवाद. गाईत हे बघा आता पिसलतय. आणि 2 सुरमई काढलेल्या काका तिकडे गाडीला लावलेले आहेत माघारी. काय टन आहे गाईज. या बघा गाडीच्या माग लटकता. चलो गाईज. आता आपण घाटामध्ये व्हिडिओ काय करता आली नाही. आणि आमचे गडी इथं थांबलेले आहेत. यांना काय बोलू. काहीच बोलू नाही शकत काय त्यांना. काहीच. आता आम्ही चाललो बरं. तिथं ब्रेक घेतलेला. कुठं आम्ही सीट बीट काढून मोकले. पाण्यात नाही भेटत. चला गाय. चैन कवर निघालेला. भाऊ जाम चिडला. ब्रेकडाऊन वाले काय ब्रेकडाऊन वाले वरती आलेले. येड्या विषय आहे का. गाडीवर तर बस. तर गाय तिथं माणसं आपली विचारी माणसं डायरेक्ट सगळं काढून येतात. हे बघा डायरेक्ट रॉकेट खराब झाला. चाइन्स रॉकेटच काढून टाकला. डायरेक्ट फेकून दिला. हार्ड असतं. आता आम्ही विदाउट चेंज रॉकेट जाणार आहोत. आम्ही निघू आता पुढचा प्रवास. कोली गाव आणि आगे गाव. कलरफुल कलर. मला काय हे बघा काय रस्ते आहेत काय.
आता आमचे अर्धे पंच आलेत मागं आणि बघा लालपरी काकानी घाण केली या हे बघा. आणि आता आम्ही इथं थांबलोय. जाऊ आपण आता आलो आपण अर्ध्यान पोहोचलो होते अर्ध्या पण नाही 70% पोहोचलो आणि नाशिकला नाही आपण 80% पोहोचतोय. आता हा जो डोंगर दिसतो मग हा डोंगर त्याच्या पलीकडे भंडारदार आहे. आता आम्ही चाललोय मस्तपैकी एक अमृतेश्वर नावाचं एक आमचं हॉटेल आहे तिथे मस्त घेतात आम्ही मटन थाली चिकन थाली उडवणार आहोत मस्तपैकी. आणि नंतर म्हणाल संदान व्हॅली मध्ये सूर मारायला जाणार आहोत गाईस. आणि आता आम्ही थांबलोय कारण आमचे अर्धे पंच 4-5 पंटर जरा हरवलेत म्हणजे नाही ते जरा पुढे गेलेत कारण की त्यांना कॅसच नाही हातात मोबाईल आहे पण चॅटिंग करता गाडीवरती बसून काय करावं. जास्त बोलला काय तुम्ही नंतर उत्तर द्या पुढं. भाई तिकडे फुल फोटोशूट चालू आहे तिकडे. समोरच्या रस्त्याने आहे बघा इकडं हे खाली गेले ते रस्ता बघायला. अजून रस्ता होता आता आम्ही थांबलेलो आहे. मागचा व्ह्यू बघा पहिला. आता आम्ही इकडे मस्त पैकी थांबलो फोटो काढायला सगळी गेलो असतो त्यापेक्षा भारी आहे. पब्लिक रासा आणि यो लोकेशन दादा आहेत ना आमचा दुसरे हवामान खात्यात कामाला होता. आणि हे इकडं आम्ही मी सांगितलं 10 मिनिटात उडून हे फक्त रेनकोट काढायचा ब्रेक आहे काही तुम्हाला माहित नसेल असता पण ब्रेक असतो रेनकोट काढायचा. रेनकोट काढी वाटते. तर गाय जिथं थांबले ते बघा फोटो काढायला. चला सांगते तर यांचे फोटो काय खपत नाही बघा तिकडं इकडं. ह्याचा लगीन नाही झालाय अजून म्हणून याला माहिती नाही. गाईज उदास झालंय. गाय जिथं लगीन झालेले ज्ञान देतो. तू कुठं फ्लॅश बिश लावून चालला सनी बाबा कमी पडला फोटो काढा तुम्हाला तर. कोमल कुठल्या विचारात आहे. कोमल काय विषय खूप वाईट झालं कल लय वाईट झालंय. गाई तिथलं लोकेशन एक नंबर आहे. कारण हे बघा डोंगर नुसता डोंगर वर ढग आणि आम्ही थांबलोय कशाला आम्हाला तेच माहित नाही. रेनकोट घालतात रेनकोट घालतात विषय काय तेच माहित नाही काय आम्हाला. हे चले बॅग घे तुझी. 1300 रुपयाचा कागद 1 दिवसाची व्हॅलिडिटी. 76 गाईज मॅथमॅटिक्स आर्यभट्टाचा काकाचा पोरगा आहे. इम्पॉर्टंट आहे बा. उद्या पण हे बघा गाईज उद्यापर्यंत आहे. आणि आपली गँग बघा इथं सगळी थांबलेली. आधी बुक केला आपण कॅन्सल पण केला आपण. रिफंड वाला काय रिफंड वाला.
अरे लयच खुश आहे वातावरण काहीच. बस लवकर आता जवळ काहीच तिकडं समोर ढग बघा, ढग बघतो बघा. काहीच पाऊस येणार नाही. आम्ही बॅगा ठेवायला जाऊ आता. काहीच सांगून नाही सांगू शकत भाई. काय नजारा आहे इथं एक नंबर. पण आता आम्हाला जायचंय. पण त्याचा विषय असा आहे की भाई हे थांबले तिथं. काय बोलू आता मी. इथं सेल्फी काहीच आता आलेलो आहे आपण हॉटेलच्या इथं. बघू शकता माघारी हॉटेल आहे. यो इंद्रायणी म्हणून आहे. आणि अड्या विषय आठ उतर गाडी उतर. रूम बघा ना रूम वेलकम टू गाईज वेलकम टू. कुठेतरी माहित नाही पण सरस आहे, सगळं सरस आहे. इमली गाईज इमली. अरे गार गार. आता निघालो आम्ही. हे बघा इकडून अजून यांचा काहीतरी चावीच चालू आहे खेळ. ह्यानं मला वाटते निघायचा ना आहे. ह्या इकडे ह्या पण रेडी आहेत फुल एकदम. आणि आता आम्ही इंद्रायणी हॉटेलच्या बाहेर निघेश. यो रोड हे तिकडे ते काय करतात बिस्किट दोघ जण. फोटोशूट चालू आहे आणि यांचे बघतोय ते थांबत नाही. आवा का डाकू ढुंगेश्वर करून हे त्या साईडला जायचं आपल्याला. कुठली गाईच गाड्या अडकी बात आहे. पाऊस आलेला आहे ऑन द वे. आणि आम्ही चाललेलो आहे आता सगळी जण. कारण वातावरण एवढा खतरनाक झालेला आहे गाईच. इकडं राहताय तुम्ही चप्पल आहे. चला पाऊस पण आलेला आहे आपल्या स्वागतासाठी गाईज. गाईज हा बघा मोरकोलमॅन. गाईज बघतो आपली अशीच होईत राहील. पाऊस पण आलेलाच आहे. याच्यात काही विषयच नाही. तर जाऊया आपण आता. हे चालू झाली. हे 2400 रुपये. एक 2 3 4 आणि हे 400. जाईपर्यंत डबल झाले पाहिजे हो किच्यात. कधी नाही माझ्या आपल्या पाठीवर माहिती नाही. आपल्या मागं आहेत ना दोघं तिघं. गाईज यांचं काय होय नाही. आम्हाला जेवण भेटत. जेवण बी नेटवर्क नाही. आम्हाला काय जेवण भेटत नाही. आमचा विषय हार्ड झाले. आणि आता इकडं काहीतरी हॉटेल बिटेल बघायला गेली पोरा. पण इकडे तुम्हाला कायच दिसत नाही. हे बघा फक्त डोंगर आहे. आणि हे बघा असे थांबले इथं. अरे ह्या बघ इथं आहेत 5-5 वाल्या भेल. चलो गाईज पाण्यात मासे. आईस तिकडं पिठलं भाकर भेटणार आहे. आणि इकडं सगळीकडे हॉटेल बिटेल काहीच नाही. आणि सगळीकडे पिठलं भाकरच आहे. आता विषय काय माहिती नाही. सगळी इथं बोला झाली आणि उदास पण झाली सगळ्यांची. कारण पिठलं भाकर आहे. पण धबधबा कुठं आहे आम्हाला देत नाही माहिती. धबधबा सोडून जायचं पिठलं भाकर खायला आला. पहिलं पिठलं भाकर हे बघा.
नुसता स्टॉक भरलेला आहे आता. हे चटर पटर सिद्धाचा हिशोब आहे का पहिला 14,000 केलं बिल. किती चला गाय विषय असा झालाय चटर पटर खायला घेतलाय आम्ही. हाँ? ब्लॉग में देखा था मैंने अंदर जंगल है तो अपने ब्लॉग में भी जंगल दिवा दे. काहीच आता विषय असा झालाय की जाम उचापात्या केल्या. आपण घेतलेलं काय कुरकुरे चिक्क्या पाण्याची बाटली भूक लागले म्हणून जेवण काय तयार नव्हता. सगळीकडे पिठला भाकर होता. तर आता आम्ही सगळं घेतलंय पाण्याच्या बाटल्या कुरकुरे बिरकुरे घेऊन जे भेटलंय जे भेटल ते घेतलंय दुकानातून त्या आणि आता निघालोय. चाल जर जेवायला पण नाही भेटला कायच नाही भेटला. आता मी इथं गवत खाणार आहो. उपाशी चाललो आता बघू वर कोंबडी भेटली तर तिकडे त्याला द्यायच्याकडे कोंबडी पण नाही. आता आम्ही वरून कोंबडी पकडून आणणार आहोत त्याला देणार आहोत मग तो आम्हाला चिकन बनवून देईल. आणि त्याच्यानंतर जेवण होईल. तर गाईज लोक आता चटर पटर खाऊन दिवस घालवतात. त्याला चिकन कोंबडी पकडायचा. हे बघा काय बिझनेस नीट बोल क्लिअर बोल वेगळं वाटतंय ते. चायनीज कॉर्नर नाही तर झुणका भाकर काशी. तर मी अंडा पाव खाईन. अभिचा डायलॉग कोंबडी नाही भेटली तर अंडा कुठून भेटणार आहे. त्याच्याकडे कोंबडी नाही अंडी आई काय नाही. अरे तो त्या बनवतोय सरळ टर्म्स अँड कंडिशन नंतर सांगते ऑर्डर. लास्टला सांगितलं टर्म्स अँड कंडिशन बोलते नंतर लास्टला जर कोंबडी भेटली नाही मग मला लागतील. व्हेज खायला लागेल. असं असतं व्हेज. आम्ही घासपूस खाऊ. तर आता तिकडे जाणार आहेत ना हे साले घासपूस जाणार आहेत. हे सगळे घासपूस वाले आहेत. हे झाले मेंढर बकरी विक्री तिकडं. यांना गवत दिलं पाहिजे का गवता का तिकडं. आता आमची दुर्दशा झालेली आहे कारण मी उपाशी चाललोय. काय करू नाही शकत आता गाईत आपण त्याच्यासाठी. वाईट म्हणजे आता हे बघ कसे रस्ते आहेत. आता हे रस्ते तो काय रे मॅन वर्सेस वाईल्ड मधला कोण तो बिअर ग्रिल. आता त्याच्यासारखं काहीतरी किडे मकोडे बघायला लागतील. गाईज आता आम्ही एक विक्कर बघतो. पकडू रान डुक्का धरा 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 मधा डुक्कर पळाला कोणाचे अंगणाला. कोणाची मग दारा. सगळ्यांचं हेच आहे काहीच. चिकन घे मी कोंबडी आणली असती. ही वहिनी चिकन तंदुरी अरे जर आम्हाला आधी माहिती असतं तर आम्ही आमच्या बाईकला बांधून कोंबड्या आणल्या. लॉकडाऊन मध्ये जशा आणलेल्या तशा आम्ही आपल्या पोल्ट्री मधून डायरेक्ट कोंबड्या पकडून आणलेल्या. 10 रुपयाला कोंबडी भेटायची. 10 रुपयाला एवढ्या कोंबड्या घालल्या काय पोल्ट्री संपवल्या. पोल्ट्री संपवली काय. गाय जिथं काहीतरी कांड झालेला आहे. शॉपिंग 6 मिनिट में चप्पल आ गए. एक ही आ गए. याला बघ कशी भेटली चांगली. तुटलाय तो पण
अरे फेकलेली होती हो. मी दुकानाच्या बाहेर उठ चाललंय एकच वेळेस. नवीन चप्पल घेतलेला ठेच लागली चप्पल घेतलेला ठेच गाईज आम्ही गावठी हे चला गाईज अरे एक असं तर कोण ठेवली ती बाहेर. ते गाईज चपलीचा जुगाड डेंजर होता यांचा विषय डेंजर आहे. हे कुठून जाई बात आहे पोरानो. कुठून जाई बात आहे तर मित्रांनो घे घे काय तुम्हाला बोलतो ऐका आता आपण पहिले संगम वॅली करणार आहोत त्यासाठी हा रस्ता आहे असं हा, इकडून. गोल जायचं तिथे वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉल दिवस वॉटरफॉल तू मग परत रिटर्न अरे दूसरे चप्पल का जुगाड़ हो गया. ये है अहमद, ये है मोहम्मद, अहमद मोहम्मद. गाइस मेशो से मंगाए नहीं गाइस से मंगाए आधा आधा एक मीशो वाला है और एक फ्लिपकार्ट वाला है. ए इकडून काही बात आहे बोलला तो. अरे असं गोल आहे हे चल कुठून पण जा इथं एकच ठिकाण जाणार तू. तर गाईच बाउन्सरच वाटते रे. काय निगडी वाटत एक मिशो आणि एक फ्लिपकार्ट. तुरंत डिलिव्हरी गाय. चला गाय पण नको बोलणार गाईज हे बघा काय डेंजर सीन आहे इकडं. फोटो मस्त येईल इथं. हा चला आता जरा एवढस म्हणजे विषय हाडे. जंगल सफारी डोरा ये आपको दिख रहा है. मैं सरस आहे काय जे बघा वातावरण असं इथं तो तुम्ही बसायला येऊ शकता. गाईज हे बघा कलसुबाई हरिश्चंद्र सुंदरवेली आणि ही पब्लिक आपली ही बघा. गाईज फोटो बिटू काढून झालेला आहे. आता बोल गाईज पाण्याचा आवाज येतोय तसं तसं मजा वाटते. कसा पाण्याचा आवाज तुम्हाला येतोय का? आम्हाला येतोय आंघोळ करताना पाण्याचा आवाज येतो. नलाचा. तर गाईज आता इथं विषय आपल्याला मोठा म्हणजे पाण्याचा स्लोप पार करून जायचा आहे. हबीबी चलो हबीबी. हे कुठून काय ठरवा भाई पटापट काय विषय आहे? तर गाई तिथं आमचा अजून काय ठरलाय नाही कुठं जायचा. खालून जायचा का वरून जायचा कारण दोन रस्ते इथं एक खालून आहे आणि एक वरून आहे. काय विषय हा खालून आहे तो ह्या इथून जायचा आहे आणि वरून आहे तो इकडून वरच्या साईडून जायला एक रस्ता. आता उतराची सुरुवात केलेली आहे आपण हळूहळू. काही आता आम्ही दरीत चाललेलो आहोत कारण आम्हाला असं काही नाही काय काहीतरी करायला तू पण आवडतं. म्हणून आता आम्ही कसे उभे राहतो तिकडे. आम्ही जिकडे जाऊ तिथं उभे. गाईच हे बघा व्हॅली याला बोलतात व्हॅली. तर आपण आतमध्ये एंट्री मारतोय बघा आणि चाललोय. याला फ्लॅश बीच चालू कशी काय झाली? गाई दिसतय
ते तिकडून आलो काही पाणी एवढं गार आहे ना म्हणजे सांगू नाही शकत. हे बघा कसलं गार गार पाणी आहे. -20 मायनस डायरेक्ट मायनस मध्ये 20 खोल आहे पाणी. थांब पुढचा तर जाऊ दे. हे बघा इकडं पण आहे आणि इकडं खाली पण जायला आहे पण तिथं ते बंदी केलंय जायला. काय सुरू होते खतम हो गई. हे देखो बंदी केले डायरेक्ट बंदी म्हणजे डायरेक्ट हे बघा ही व्हॅली आहे इकडं. काय जी व्हॅली आहे तिकडं खाली आतमध्ये बघू शकता. इकडं ही बघा इकडं व्हॅली आहे आणि आपल्या इथं डिमेंदर डाकू पण गेलाय. हा बघा डिमेंदर डाकू आणि इथे शिट्ट्या मारतात कारण पुढे जाई बात ना आहे. आणि इकडं बघू शकता गाईच आता इथं बघू शकता तुम्ही आजूबाजूचा नजारा एकदम खतरनाक आहे. बघा खाली बघून फिरवायला लागतं कॅमेरा. फुल डेंजर काम आहे, डेंजर काम आहे. इकडं फोटोशूट चालू आहे. माघारी बघू शकता तुम्ही एकदम फोटोग्राफर आणि तिकडे फोटो काढतात. अर्धे वर गेले रिव्हर्स वॉटरफॉल बघायला रिव्हर्स. आणि तो बघा डिमॅन द बबडी डाकू खेळत राहू काहीच. तो आता तिकडे समोर दिसतो आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल. तो बघा हा एक गडी मी एक आणि ही गँग इथं आहे 2 जण आणि अर्धी गँग आहे पुढं. आता आपण जाऊ डायरेक्ट रिव्हर्स वॉटरफॉलला. ही इथंच आहे गँग आपली बाई. काय विषय आहे बाई इकडे फोटो काढतात. ही बघा या अंगारी बघा आणि कोमलने आयफोन काढलेला आहे फोटो काढण्यासाठी. रिव्हर्स वॉटरफॉल वारा जाम आहे काहीच. वारा बघा भाई आणि त्या वॉटरफॉलचा पाणी पूर्ण रिव्हर्स. ती बघा त्याची छत्री बघा समोर पूर्ण रिव्हर्स येतोय म्हणजे पूर्ण इथं एवढं लांब आहे तरी पण अंगावर येतोय पाणी. शिंतोडे उडतात त्याचे. तुम्हाला वाऱ्याच्या आवाजावरून समजलं असेल की किती वाऱ्याचा वेग आहे तो. अरे ना व्ह्यू 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 खतरनाक आहे. ही आपली पब्लिक आहे इथं हे बघा आणि हा व्ह्यू थंड झाली म्हणजे पाऊस पडतं तसं हे वातावरण एकदम विजेश अण्णा. मी एकटाच ॲडव्हेंचर आहे माग. काही इथून पण बघू शकता आपण सगळं जाऊ पूर्ण भिजत झालं आणि नीला आहे. पोहायची इच्छा झाली मला. हे बघा पाणी बघा पाणी गायच पाणी. तर गाई शिट्या बिट्या मारत. गाईच याना शिव्या पडल्या म्हणून मना पण बोलत होती विषय आडे. तर गाईच आता आम्ही आलोय बघा काय विषय गाईच एकदम पुस्तकार पाणी गाईच. ही गँग आपली जाय. ही गँग वावची का वाव 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 वाव. पाणी बघा खतरनाक. हा बघा रिवास रिवास यो रिवास पाणी पाणी रिवास
ये बघा काय दुरला नुसता दुरला यो शेतावर आलाय गाई स्वेटर घालून रेनकोट घालून या ढीमरा गाइस इमली गाइस बहुत खुशी हो रही है गाइस बारिश दिन भर से बारिश हो रही है क्या ही बोले यार मजा तो आएगा ही अरे बघा तर पाऊस चालत पण काय करायचं मग ते खाडून पण तर रिवर्स टँक हे बघा गाईस पूर्ण रिवर्स येतोय पाणी तिकडून बघायला गेलो होतो चालू आहे बोल टोकावर गाईस पाणी पूर्णपणे उलटा सुलटा गाईज ही आहे सेंदन व्हॅली बघा कसली भारी वाटतं ना एकदम हे पावसात जेव्हा जास्त पाणी असेल तेव्हा कसला भारी वाटत असेल तर गाईज आता आम्ही आलो भिजून आलो आता आमची गँग पण आली भिजून म्हणजे सगळीच भिजलो आम्ही काही विषयच नाही पोरा हिवाळली पण दाखवत कोण नाही हिवाळलेला भाई लागते वारा गरम राहताय गरम नुसता गरम रक्त आता तुम्हाला दाखवतो काय विषय आहे ती मागून येतच मागून तूच थांबतो झाडाच्या खाली ही बघा गाईच कशी हिवळल्यात बघा ही पण दाखवत नाही हिवळलेली अरे गजब बेइज्जती करती है आणि हे रेनकोट घालून भिजायला गेलते थंडी लागते हा गाई जादू आहे आणि चला गाय सगळी आता आपण चाललोय जेवायला चाललो गाई जेवायला 14,000चा बिल झालाय गाई गाईज उलटा गाईज सिद्धार्थ मिसाळ यांनी 14,000चा बिल केलाय आणि ऑलरेडी 4,000 का 5,000 4,000 का 3,500 बिल झालाय ते पण टपरीवर आणि 14,000 टोटल मारले 14,000 बिल होतं चिकन थाली आणि भावाचं लग्न आहे आता जानेवारी मध्ये चिकन थाली आणि व्हेज थाली अशा मागवल्या आयर 10 रुपये टाकला तर 10,000 लिहिलं असं वाटतं मला अशा आहे वाटते आला माझा गणराज आला
राजा पंढरीचा आंघोळ बिंगोळ झालेली आहे आणि आता माघारी माझ्या उनो खेळतात गाईज उनो म्हणजे आता साधा गेम नाही नवीन गेम आहे भाई उनो खेळली बा त्याच्यात परत लाईट गेली गाईज इथं व्होल्टेज गेला इथं आकडा टाकी बात आहे आकडा टाकी बात आहे 1200 रुपये घेतले असताना आणि जाताना 1000चा विचार करणार आहोत देण्याचा. बघू जेवण कारण 1200 देऊ आम्ही समजला का जेवणावर आता गेम आहे कारण गेम सगळा जेवणावर आहे. कारण लाईटीवर गेम गेलेला आहे पंखे पण आहेत पण पंखे चालू नाही आहेत विषय हा आहे. आता मी इकडे सगळे खेळायला बसलेलो आहे हे बघा गाईस नुसता उनो गेली बात हे बघा गाईस गँगच बसले पण इथं व्होल्टेज कमी जास्त होतोय त्यामुळे विषय जरा हार्ड होतोय. तर बघूया का होईल ते. आता सध्या तरी गेम खेळू त्याच्यानंतर म्हणजे उनो खेळू त्याच्यानंतर जेवू बिवू अजून गेम आपल्याकडे जाम बाकी आहेत. रात्र खपाची नाही रात्र खपल गेम नाही खपाचं. मुंडी फ्राय काय पंचे उडू फुलपाखरू थंडी थंडी नवीन पोपट नाही पोपट पोपट नवीन पोपट चावी चावी ताला चावीला दुसरा की 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 दुसरा की ब्लब होल्डर लाईट उजेड वीज बिजली बिजली सायकल 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 स्पाइडर हम तुम्हारे एक बार शोलोलोलोलो हम हम गाव घर घर अरे ओ माय गॉड पबजी पबजी
बाम लावे बाम चोळे नाही नाही हा तू गाडी घ्यायस टीमची इज्जत काढली अख्खी लाईनअपची इज्जत काढली किती महिने अरे उलटीला वांती पण बोलतात ना हेच वांती आपला एकच शब्द मुजरा मुजरा हिरकणी अस्सलाम वालेकुम मुझे लगा था तू ऐसा ही है वांती करावं लागेल गणपती बाप्पा मोरया 1 2 3 4 गणपत्याचे नाही लाडू चिक्क मोरयाची माला होती ग जिगराची ग चाकू आरती आरती हल्दी कुंकू पडतो पाय पडलं तुमचे आणि धारा राधाला उलटा तर बोलते हा एक शब्द आहे 4 शब्द नाही बाला ए चॅलेंज शिकते का बाला अरे चॅलेंज शिकते का बाला 7वी फेल अरे तोच 7वी फेलवाला अरे 7वी फेलवाला सकाळ झाली 4 वाजता उठला माणूस आणि सगळ्यांना उठवला अलार्म मी चालू करून आंघोलीला जाऊन या भावा सर गाईज हा बघा गाईज आजचा मिशन आमचा पार्टी घेण्याचा आहे बघू पार्टी तर नवीन वहिनीचा बर्थडे झाला तू आम्हाला पार्टी देणार आहे असं तो बोललेला तो आम्हाला दिल असं वाटत कंजूस आहे गाई काय आयुष्यात करीत नाही हा हे लोक आहे माझा आणि त्याचा नाही मला बघा काय दिवस दुसरा आपण नाही तिथे गेला आमचं नाव सांगून पार्टी सांगितली होती आज बघू आम्ही मिशन सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करू बिग बॉस हमारे रूम में गीजर है लेकिन उसको लाइट ही नहीं है बिग बॉस आकड्यावर काम आहे बिग बॉस इधर आकड्यावर काम आहे भाई आकड्यावर अरे व्होल्टेज वाढला की पाणी गरम नाही तर थंड अजून झोपलेत गाईज नेक्स्ट टाइम आपण ते पाणी गरम मी पण आता झोपलो काय आता अंघोळ करी बात आणि निघी बात आहे आणि हा बघा हा एकटाच रेडी आहे काहीच आता आम्ही निघालोय हे बघा मागचा हॉटेल झाला आता बॅगा बिगा घेतल्या गाड्या बिड्या काढू आता परतीचा परवास पोहे आणि चाय पण पिला गायच पण चाय सरस होती बकरीच्या तुला कोण बोलला असं माझा नवरा आम्ही इथे चाय प्यालो बकरीचं दूध होतं मस्त एकदम क्रीमी दूध आम्हाला खूप बरं वाटलं चहा चांगला होता चहा चांगला होता पोहे चांगले होते कांदा पोहेंना आम्ही देतो गोल्डन यस
तुला कसा वाटला? काहीच मेमोरेबल ट्रिप झालेली आहे एकदम. गाईज मजा आमच्या आली रात्री एकदम, साईबाबा पण होते. तुम्हाला बघाल, दिसेल. तुम्ही बघाल. तुम्ही बघायला भेटेल तुम्हाला. साईबाबा होते का कुठले बाबा होते? तुला काय बोलायचं आहे? काल आमची ट्रिप सक्सेसफुल का झाली माहिती आहे का तुम्हाला? आमच्या इथं एक माणूस आहे बघा, इथं दाखव त्याला. तो काय दर्शन बाबा साईबाबांच्या रूपात आहे तो. दर्शन म्हणून बाबा. आमची ट्रिप सक्सेसफुल झालंय तो. मस्त आहे. ए तुला काय बोलायचं आहे? दोन शब्द. तुला काय बोलतो? दोन शब्द बोल. दोन शब्द. कसं पाहिजे तुम्हाला जवळून? मी दोनच शब्द बोलेन. कसा वाटला इथला सगळा कारभार? एवढं बेकार पण तू पोऱ्या चांगला आहे. जरा मदत करायला येते काय? पोहे पोहे चांगले होते. पोहे मस्त होते, एक नंबर. नाश्ताच करायला असं येतं. ब्लॉग मध्येच जाईल हो, गोव्याला गेलतीस तशी. आमची अपेक्षा होती दीपाली ताई आमच्यासाठी डबा भरून चिकन घेऊन येते. पण असं काय झालं नाही. झाला नाही. मी रात्री चिकन बनवलेला आणि मी फ्राय पण केलेला, पण नंतर तुमचा दोस्त चरण चौलकर म्हणाले की नको घेऊ. ए चरण हे बघ काय बोलतय, उलट बोलते. चरणनी सांगितलं होते चिकन नको घ्यायला. तुला काय बोलायचं असेल याच्यात बोले. उत्तर दे. गाईज माझा उपास आहे. गाईज आमचा विवेक मित्र तुला काय बोलायचं आहे? मस्त होता. मजा आली. तुला मी नंतर सांगितलं मी टेन्शन मध्ये. ही बघा गाईच, ए कारण ना आमचे उलटा हेल्मेट. डिप्रेशन सगळ्यांना झालंय वाटते. उलटे हेल्मेट घालून फिरतात. तर आता आपण इथून निघू. हे बघा यो आपला हे आहे. इथं राहिलेलो आपण काहीतरी इंद्रायणी म्हणून. पण इथे येण्याचा एक फायदा मी अजून एक सांगू शकतो तुम्हाला की फॅन आहेत नाही, पण तो असल्याची गरज गरज नाही लागा. हवा एवढी डेंजर आहे इथं की सांगू नाही शकत. तर काय आता फोटो काढायचा आहे, गाड्या लावायची बात चालू आहे. तिथे गाड्याला बी बात चालू आहे. लाईनीत हे बघा फुल ॲडजस्टमेंट चालू आहे. सेल्फी स्टिक आणले, स्टँड सगळं हे लावू. इकडे बघा लाईनीत फोटोशूट चालू आहे आणि सगळे गँग आपलीच आहे. आणि तो एक वेगळाच माणूस आहे, वेगळ्याच दुनियेत जितो. तर गाईज आता आम्ही फोटो काढायला इथं थांबलेलो आहे. सगळीजण फोटो काढतात कारण इथला व्ह्यूच तसा आहे. तर तुम्हाला पण दाखवतो व्ह्यू आता. हे बघा इकडं बघा सगळी फोटो काढी वाद चालू आहे. हे बघा ही डोंगर तरी बघा कसला सरस सीन नाही सगळीकडं. हे बघा वातावरण, नेचर, निसर्गाच्या सानिध्यात इकडे फोटोशूट चालू आहे. सगळी आपलीच गँग आहे गाईज. हे बघा यो सगळ्यांचे फोटोशूट चालू आहे. हे बघा कुठं ना कुठं घाईत उभे फोटो काढत घेऊन दे एक मार्गे. विषय सरस आहे. तर काय लोकेशन कसा वाटला तुम्हाला? खतरनाक आहे का नाही? असायलाच पाहिजे कारण आता पावसाचे वातावरण आहे. आता मी पण फोटो काढायला चालू का आता मोबाईल नसेल दिसत कारण मी कुठेतरी टाकला त्यामुळे आता मी कुठला तरी मंदिर आहे काय तिथं मग दाखवतो. काय विषय नाही. आपली गॅन केलं पुढं आपण मग चाललोय. बघा भाई फुल अजून मागून पण गॅंग येते आपली. आणि आता आपण असंच चाललोय. कुठून आलीत? नाशिक. इथलेच आहे. चला पाठी आपलीच गँग आहे. तर काय तुम्ही शेकरू बघितला नसाल, आम्ही पण नाही बघितला. ह्याच्यात बघा शेकरू असा दिसतो. पण इथं श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी, रतनगड, अकोले, जिल्हा अहमदनगर. इथं आलो आपण. मंदिर पण आहे. मंदिरात फोटो बिटो काढून देतात की नाही माहित नाही. चप्पल काढी बात आहे इकडं. गाईस आता आपण एंट्री मारले. आपला अजून एक ब्लॉगर आहे बघा इकडं समोर. फुल ब्लॉगिंग चालू आहे. आपण पण करू. हा बघा समोरच आहे. हे बघा हे झाड मधीतच. बाबा काहीतरी सांगत होते आपल्या पंटरला. बाबांना विचारत होता काय. ठीक आहे चला आता आपण आतमध्ये पण जाऊया.
आय थिंक आतमध्ये जायला तर नाही भेटत. आपण पण वाजू, आतमध्ये पण जाऊ. गाईज मंदिर बघू शकता, काय भारी आहे बघा. इथं पण स्ट्रक्चर एकदम कोरीव काम आहे. तो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. तर आम्ही पण आलोय, पाय बिया पडून झाला आता आमचा. आणि आता पुढचा काय प्लॅन असेल तो. मंदिराचा कोरीव काम बघायचं आहे. हो बघा, जवळची पण दाखवतो आपण. कोरीव काम बघा. नमस्कार मित्रांनो, हे आहे अमृतेश्वर, जे इगतपुरीमध्ये आहे स्थित. तर तुम्ही महादेवाचे दर्शन घ्या आणि तुमचा प्रवास सुखाचा होईल, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता आम्ही आलो जिथं तिथं भाई बघू, जिथं बघू तिथं भाई डॅमचं पाणी, नुसतं डॅम. हे बघा असं वाटतं ना. मित्रांनो, तर आता आम्ही आलो एका तल्यावरती. तर तला आहे? तुम्ही बघू शकता. याला तला दाखवतात. पण हा याला actually dam. लेक आहे. तो तिथे जाऊन डॅम बनतो. ऍक्च्युली हा मॅन मेड मॉडिफाय केला जरा, ऍडजस्ट करून घ्या. पण हाय बाकी सरस. तुम्ही तिकडे बघू शकता खाली तिथे बोटी पण आहेत. पहिला आम्हाला वाटलं टुरिस्टसाठी आहेत, पण ते टुरिस्टसाठी नाही आहेत. त्या बोटी कशासाठी माहिती काय, मच्छी मारायच्या आहेत. इथे म्हणजे गोड्या पाण्याची मच्छी सरस मिळते. तुम्ही सरस कटले भेटतील, कटले भेटले सरस. काय बोलतस? मोठे कपड झाल्या त्या भावानी बॅगेट ठेवून माझा फोन कुठे माझा कपाळात गेलेलेच. फोन बॅगेत ठेवून शोधत होता. कपाळात बाहेर आले परीक्षा घेत होतो आपली. हा, नाही, माझीच परीक्षा होती. आता गाणं परत जायची तयार होती. रिव्हर्स. काय काहीच आता आम्ही मध्ये थांबलोय, म्हणजे आता जवळपास वरतीचा प्रवास सुरू झालाय. आणि आता व्हिडिओ करायची पण इच्छा देत नाही, कारण जाम कंटाळा आलाय. आणि आता आम्ही निघताव परत येतो. बघा सगळे काय तू काही यांशी पण दाखव. 1 2 सगळे लाईनीत आहेत. चलो गाइस, तुम्हाला यायचं असं देऊ शकता. एक टी ब्रेक तो बंद आहे गाईस. एक चाय के लिए. गाइस आम्हाला काल कायच वाटलं नाही येताना, पण आज गाईज आता जाऊ बघू काय बोलतात. चहाच्या ब्रेकसाठी थांबलो तर थांबू, नाही तर गाईज आता चहा आलेला आहे आणि आम्ही चहा पितोय. अर्धी जण सुखी आहेत कारण ते कॉफी मागवली. दूध हे बघा गाईज, दूध डिमॅन. तर चला गाईज, आता आपण सगळे चाललेले आहेत गँगच्या गँग. आता भेटू आपण पुढल्या याला. गाईस मी विमान खात आहे. बम बम बोले. चलो गाईज, आता असंच भेटत राहू, पण भेटत राहू. सगळी चालली. बाय.